नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. युविकाने फोन कट केला आणि ती आता मागे फिरणारच होती की तिच्या पोटावर उबदार हातांचा विळखा बसला आणि ती मागून त्याच्या टणक छातीवर येऊन आदळली. तशी एक थंडगार लाट तिच्या शरीरातून वाहून गेली त्याच्या स्पर्शाने, कारण त्याला न बघताही ती त्याचा स्पर्श फील करू शकत होती. आधी तिने त्याला हळूवार आवाज दिला तशी त्याने त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. येस स्वीटी, तो हळूच बोलला तसे त्याचे गरम श्वास तिच्या कानावर पडले आणि शहारली ती. आता पुढे. आधी काय झालंय? तिने हळूच त्याच्या हातांवर स्वतःचे हात ठेवत विचारलं. ह्यावेळी आपल्या हातांवर मेहंदी आहे हे देखील विसरली होती ती. पण त्याने मात्र काही नाही ह्या आविर्भावात मान हलवली. तशी ती आता त्याच्या बाजूने वळली, पण तिला त्याचा चेहरा खूपच डिस्टर्ब वाटला. तशी तिच्या मनात काळजी दाटून आली त्याच्यासाठी. तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला. लुक ॲट मी आधी, ती बोलली, कारण अजूनही तो मान खाली घालूनच उभा होता. त्याने तिच्याकडे पाहिलं. आधी काय झालंय? तिने पुन्हा काळजीने विचारलं. नथिंग युवी, तो बोलला. काहीतरी झालंय खरं, पण तू सांगत नाही आहेस, ती बोलली. पण आता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने तिच्या मेहंदीने भरलेल्या हातांकडे पाहिलं. वाव युवी, नाईस मेहंदी हां, तो बोलला. तसं तिचं लक्ष तिच्या हातांवर गेलं. ती पण हसून बोलली, पण नजर मात्र त्याच्या चेहऱ्याकडेच होती. जणू त्या चेहऱ्यावर असणाऱ्या हास्यामागे काहीतरी दुःख लपलेलं असावं असंच वाटत होतं तिला. काय झालंय आधी, सांग ना, तिने पुन्हा विचारलं. काही नाही झालंय. माझं नाव कुठे आहे? त्याने लाडीकपणे विचारलं. पण तिला हे कळायला अजिबात वेळ लागला नाही की तो मुद्दाम विषय बदलतोय. हे बघ. तिने हार्टमधले 2 अल्फाबेट्स त्याला दाखवले तसा तो कालातच हसला. इट्स व्हेरी लवली, तो तिच्या हातावर हलकेच किस करत बोलला. आधी तू मला काय घडलं हे सांगणार आहेस का? तिने आता हट्टाने विचारलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आता काही सगळं खरं ऐकल्याशिवाय ती आपल्याला जाऊ देणार नाही, माहीत होतं त्याला. आज मी ऑफिसला गेलो नव्हतो युवी, तो बोलला. तशी ती आश्चर्यचकित झाली. म्हणजे? पण तू तर सकाळी ऑफिसला जातोय असंच सांगून गेलास ना, तिने विचारलं. खोटं बोललो होतो मी, सॉरी, तो खाली मान घालून बोलला. मग कुठे गेला होतास आधी, तिने विचारलं. हॉस्पिटलमध्ये, अक्षयला भेटायला, तो बोलला. तशी ती पुन्हा चकित झाली. आज मी अक्षयला आपल्याबद्दल सगळं सांगणार होतो युवी, पण त्याआधीच असं काही घडलं ना, असं म्हणत त्याने अक्षय आणि त्याचं झालेलं इत्तंभूत सगळं संभाषण तिला सांगून टाकलं. पण ते ऐकून तर ती पूर्णतः हादरली. व्हॉट? हे सगळं अक्षयने तुला सांगितलं, तिने आश्चर्याने विचारलं. हो युवी, त्याच्या तोंडाने कबूल केलंय त्याने हे सर्व, आधी बोलला. अक्षय इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो वाटलं नव्हतं मला. त्याने त्या दिव्याचं आयुष्य तर खराब केलंच आणि माझ्याशी फक्त हॉस्पिटलची ओनरशिप मिळवण्यासाठी लग्न करतोय तो. हाऊ डिस्गस्टिंग. ती आता भलतीच चिडली होती. शांत हो युवी, मला पण त्याचा खूप जास्त राग आला आहे. पण त्यापेक्षा जास्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की घरी जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा घरच्यांना किती जास्त दुःख होईल. तो नकारार्थी मान हलवत बोलला. पण ती मात्र त्याच्याकडे एकटक बघत राहिली आणि मग त्याच्या जवळ गेली. आधी तू मला प्रॉमिस कर, तू त्या अक्षयचा प्लॅन सक्सेसफुल होऊ नाही देणार. मला त्याच्याशी लग्न नाही करायचं आहे. मी तुझ्यापासून दूर होऊन नाही जगू शकणार. प्रॉमिस मी आधी, तू सगळं नीट करशील, ती रडून बोलली. तसं त्याने तिला मिठीत घेतलं. श्श, तुला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही, अंडरस्टँड? नाव स्टॉप क्राईंग, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. तशी शांत झाली ती. चल आज जाऊया, थोड्या वेळाने तोच बोलला. तशी तिने मान हलवली. थांब, आधी मला सांग, सकाळी मला कॉम्प्लिमेंट का नाही दिलीस, तिने लटक्या रागात विचारलं. तसं त्याला हसायलाच आलं. म्हणजे कधीपासून रडत होती त्याच्यापासून दूर होण्याच्या भीतीने ती. पण सकाळचं त्याने तिला कॉम्प्लिमेंट न देणं मात्र विसरली नव्हतीच ती. अगं दिली ना सकाळी तुला कॉम्प्लिमेंट, तो बोलला. कधी दिली?
मिहूला दिली होती, मला नाही, तिने चिडून विचारलं. अगं मिहिकाला कॉम्प्लिमेंट दिली ना, ती तुझ्यासाठीच होती. मी तुझ्याकडे पाहूनच कॉम्प्लिमेंट दिली. तुझं लक्ष नव्हतं का माझ्याकडे? त्याने हसून विचारलं. तसं तिला लक्षात आलं की खरंच तो तिच्याकडे बघूनच सगळं बोलत होता आणि लक्षात येताच हसली ती. बाय द वे, आत्ताही तू खूपच सुंदर दिसत आहेस, तो जवळ येऊन बोलला तशी शहारली ती. थँक्यू, ती लाजून बोलली तसा हसला तो. चल जाऊया, त्याने विचारलं. ओके, मी आधी जाते, मग तू ये, बाय, ती हसून बोलली आणि तिथून पळून गेली. त्याने पण केसात हात फिरवला आणि मग थोड्या वेळाने तो पण आत गेला. इथे दिव्याने तिच्या रूममधल्या सगळ्या वस्तू भिरकावल्या होत्या आणि ती जोरजोराने रडत होती. तिला विश्वास बसत नव्हता की अक्षय असं काही करू शकतो. एखादा मुलगा तिच्यासोबत इतकं वाईट करू शकतो असं तिने स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं. आणि तो पण तो मुलगा ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतोय. म्हणजे राकेश मला इतकं जीव तोडून सांगत होता, ते सर्व खरं होतं. ओ गॉड, एवढी मूर्ख कशी बनले मी? खरंच इतकी मूर्ख आहे का मी की अक्षय इतकी वर्ष मला त्याच्या इशाऱ्यावर नाचवत राहिला? त्याला जाब विचारणारच मी. का का पण मीच का? नो नो, सोडणार नाही मी त्याला. दिव्या स्वतःशीच बोलत होती आणि रडतही होती. इथे अक्षय हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज त्याने आधीला सगळं सत्य सांगून टाकलं होतं, म्हणून त्याला थोडी का होईना पण चिंता वाटत होतीच की आधीने घरी सगळं सांगितलं मग. पण त्याला हे देखील माहीत होतं की घरच्यांना ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होईल आणि म्हणून आधी हे इतक्यात तरी काही करणार नाही, कारण त्याच्याजवळ अक्षयविरोधात एकही पुरावा नव्हता आणि पुराव्याअभावी तो काहीच सिद्ध करू शकणार नव्हता. म्हणून निर्धास्त होता तो. उद्याचा दिवस उजाडला. आज अक्षताची हळद होती. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. युविका आणि मयुरी तिला स्टेअरकेसवरून खाली घेऊन येत होते आणि डीजेवर गाणं लागलं. ए गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली कोऱ्या गाली, उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी, हे गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली कोऱ्या गाली, उतू उतू चालली. गाण्याच्या ठेक्यावर सगळ्यांनी ताल धरला. अक्षता पण त्यांच्या जोडीने नाचू लागली. तिला आता मंडपात आणलं गेलं, जिथे एक मोठा कमळ बनवला होता. त्या कमळामध्ये तिला बसवलं गेलं. एक एक करून घरातल्या सगळ्यांनी तिला हळद लावली. युविका, तू खूप छान दिसतेस ह्या ड्रेसमध्ये. मागून अक्षयचा आवाज आला तसं तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. पण कालच आधीने त्याचा खरा चेहरा तिच्यासमोर आणला होता. ते आठवून तिच्या डोक्यात रागाची एक सणक गेली. तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि सरळ तिथून निघून गेली ती. त्याला कळलंच नाही की ती का असं वागली असेल. युविका, अगं ऐक तरी, तो तिला हाका मारत तिच्या पाठी गेला, पण ती काही थांबलीच नाही. युविका, काय झालंय? तू रागावली आहेस का माझ्यावर? त्याने विचारलं. तिला खूप जास्त राग आला होता त्याचा, पण तिने कंट्रोल केला, कारण इतक्यात त्याला समजू द्यायचं नव्हतं तिला की तिला त्याचे मनसुबे माहीत झाले आहेत ते. नाही, राग कसला, ते थोडं काम होतं. आईने हाक मारली होती म्हणून तिच्याकडेच जात होते, ती बोलली. बरं ठीक आहे, मला वाटलं रागावलीस माझ्यावर, तो शांतपणे बोलला. तसा तिला अजूनच राग आला त्याचा. म्हणजे तोंडावर किती गोड गोड बोलतो हा, पण मनात मात्र किती कारस्थाने रचले आहेत ह्या माणसाने, हे ह्याच्याकडे बघून कोणी सांगेल का? तिला मनातच प्रश्न पडला आणि तिने नकारार्थी मान हलवली. काय काम होतं? तिने विचारलं. कामासाठीच मी तुझ्या पाठी येईल का? अगं आपलं लग्न होणार आहे युवी, त्या नात्याने हक्क आहे माझा तुझ्यावर. तो बोलला खरा, पण त्याचा आपल्यावर हक्क आहे हे ऐकून मात्र तिच्या तळपायाची आग मस्तकात केली. अक्षय, अजून लग्न झालेलं नाही आहे आपलं, ती त्याच्यावर नजर रोखत बोलली. नेक्स्ट वीकमध्ये एंगेजमेंट आहे आपली आणि त्यानंतर लग्न, तो पण बोलला. तशी ती शांत झाली, कारण खरंच तर होतं ते. कधी एकदा उद्याचा दिवस निघून जातो आणि आपण आईला आपल्या आणि आधीबद्दल सांगतोय असं झालेलं तिला. आई वाट पाहत असेल, येते मी, असं म्हणून ती तिथून निघून गेली. मला पण काही हौस नाही आहे युवी तुझ्याशी बोलायला यायची, पण काय करणार, तू चावी आहेस मला हॉस्पिटलची ओनरशिप मिळण्याची, म्हणून तुझ्या मागे पुढे करावं लागतंय. नाहीतर मला जरा इंटरेस्ट नाही आहे तुझ्यात. फक्त एकदा लग्न होऊन जाऊ दे.
मग बघ, कितीही माझ्या मागे पुढे केलंस ना तू, तरी तुला अजिबात भाव देणार नाही मी, तो मनातच बोलला आणि तिथून निघून गेला. इथे युविका तिच्या रूममध्ये आली होती, पण तिच्या डोक्यात आता सतत अक्षयचं वाक्य घुमत होतं. नेक्स्ट वीकमध्ये एंगेजमेंट आहे आपली आणि त्यानंतर लग्न. थरकापच उडाला तिचा. मला लवकरात लवकर आईला माझ्या आणि आधीबद्दल सांगावं लागेल, ती मनातच विचार करू लागली. डोळे पण डबडबले होते तिचे. तिने तिचे डोळे पुसले आणि तिथून निघाली ती. तोच तिचा हात ओढला गेला आणि ती मागे ओढली गेली. तिने पाहिलं तर आधी तिचा हात पकडून उभा होता. व्हॉट हॅपन? वाय आर यू क्राईंग? त्याने काळजीने विचारलं. तसा तिचा हुंदका बाहेर पडला आणि तिने त्याला मिठी मारली. स्वीटी, व्हॉट हॅपन डिअर? कोणी काही बोललं का? त्याने विचारलं. ते अक्षय, ती नाक ओढत बोलली. अक्षय? काय काय केलं त्याने? त्याने रागात तिचा दंड पकडत विचारलं. काही केलं नाही, पण तो बोलत होता की आता एंगेजमेंट आणि लग्न होणारच आहे आपलं. मला भीती वाटते आधी, ती बोलली. असं काही होणार नाही, मी होऊनही देणार नाही. तू फक्त माझी आहेस, तो तिला छातीशी खट्ट आवळत बोलला. तशी शांत झाली ती, पण तो मात्र एकटक शून्यात बघत होता. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार होतं त्याला. युवी, हळद लावली नाहीस तू मला? थोड्या वेळाने त्यानेच विचारलं. कसंही करून तिचा मूड चांगला करायचा होता त्याला. ती त्याच्या छातीत स्वतःचा चेहरा घुसळत बोलली. काय लावणार नाही का मला हळद? त्याने विचारलं. तसा तिने चेहरा बाजूला केला आणि हसून त्याच्याकडे पाहू लागली. काय? त्याने दोन्ही भुवया उंचावून विचारलं. तशी पुन्हा हसली ती आणि तिने बाजूलाच असलेल्या बाऊलमधून थोडीशी हळद हातावर घेऊन त्याच्या गालावर लावली. असं नाही हां, असं म्हणत त्याने तिला मागून मिठीत घेतलं. आधी काय करतोय, कोणी बघेल, ती घाबरत बोलली. पण तोच तिच्या गालावर त्याच्या गालाचा थंडगार स्पर्श तिला झाला आणि शहारली ती. आधी, तिच्या तोंडून हलकेच शब्द बाहेर पडले, पण तोपर्यंत त्याने त्याचे हळदीने माखलेले दोन्ही गाल तिच्या गालांवर घासले होते. अशी लावायची असते हळद, त्याने तिला सोडलं आणि बोलला तो. पण ती इतकी लाजली की पळूनच गेली तिथून. तसा तो गालातच हसला. आज लग्न होतं. इनामदार व्हिलामध्ये सगळी रेलचेल सुरू होती. पण इथे दिव्या मात्र सैरभैर झाली होती. 2 दिवस ती डिप्रेशनमध्ये गेली होती. ह्या 2 दिवसात ना ती कोणाशी बोलली होती आणि नाही तिने कोणाचा कॉल रिसीव्ह केला होता. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त अक्षयचाच विचार घुमत होता. त्याला धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसणार नव्हती ती. म्हणून उठली ती आणि तडक हॉस्पिटलमध्ये निघून आली. डॉक्टर अक्षयना भेटायचं आहे मला, दिव्याने रिसेप्शनवर सांगितलं. मॅडम, अक्षय सर तर नाही आहेत हॉस्पिटलमध्ये. आज त्यांच्या बहिणीचं लग्न आहे ना, तुम्हाला माहीत नाही का? त्या रिसेप्शनिस्टने विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत विचारलं. बहुधा तिला ओळखत असावी ती आणि इतकी मोठी गोष्ट तिला माहीत नाही म्हणून चकित झाली असावी ती. तेव्हा कुठे तिला लक्षात आलं की आज तर अक्षताचं लग्न आहे. मागचे 2 दिवस तिच्या मनावर जे झेललं होतं तिने, त्यात ती हे विसरूनच गेली होती की आज अक्षताचं लग्न आहे. जाऊ का मी तिथे? हो, जातेच. सगळ्यांसमोर त्याचा पर्दा फाश नाही केला ना, तर नाव लावणार नाही मी, दिव्या शर्मा. तिने मनातच ठरवलं आणि तिथून ताड पावलं टाकत निघाली ती. आणि गाडीत बसून तिने गाडी ड्रायव्हरला इनामदार विलामध्ये घ्यायला सांगितली. युविका, किती सुंदर दिसतेस ग तू ह्या लाल लेहंग्यामध्ये. माझीच नजर लागायची बाई तुला. सुमनताई युविकाच्या चेहऱ्यावरून नजर उतरवत बोलल्या. तशी युविकाच्या गालावर अजूनच लाली चढली. आई, तू पण ना, युविका लाजत बोलली. पण मनात मात्र आधीचा विचार येत होता तिच्या, कारण त्यानेच तर तिच्यासाठी पसंत केला होता तो लेहंगा. ओ हो ताई, किती लाजतेस ग तू. आज अक्षयदादा पुरता फ्लॅट होणार आहे बघ तुझ्यावर. मीही का तिला डोळा मारत बोलली. तशी युविका तिच्याकडे रागाने पाहू लागली, कारण पुन्हा अक्षयचा विषय निघाला होता, जो की तिला नको होता. युविका, नशीब काढलंस ग बाई, अक्षयसारखा जोडीदार मिळालाय तुला, सुमनताई बोलल्या. असं युविकाने त्यांच्याकडे पाहिलं. आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, युवी बोलली. काय ग, काय बोलायचं आहे, बोल ना, सुमनताई बोलल्या. आई, ते मला अक्षयशी लग्न नाही. युविका बोलतच होती की आकांक्षा आत आल्या. अगं सुमन, तू इथे आहेस? मी तुला घरभर शोधलं. चल लवकर, आता अनयच्या घरचे पण येतील.
युवी, मिहू, तुम्ही पण चला पटकन, आकांक्षा बोलल्या. तशा सुमनताई आणि मिहिका दोघीही त्यांच्या पाठी जाऊ लागल्या आणि युविका मात्र शांत झाली. युवी, चल, सुमनताईने आवाज दिला तशी ती भानावर आली. हो आई, तुम्ही चला पुढे, मी येते मागून, ती बोलली तशा त्या बाहेर गेल्या. युविका मात्र गहन विचारात हरवली. आज तिला तिच्या आईला सांगायचं होतं आधीबद्दल, पण नाही सांगू शकली ती. ठीक आहे, आपण आज रात्री सांगू असा विचार केला तिने आणि उठली ती. पुन्हा एकदा समोरच्या आरशात स्वतःला पाहू लागली. स्वतःचं ते रूप पाहून एकटीच गालात हसली. माझ्या सडूला आवडेल का मी आज? ती समोर स्वतःला बघत हसून बोलली. हे वाक्य बोलली खरी ती, पण बोलता बोलता अचानक थांबली, कारण आता समोरच्या आरशात तिला त्याचं प्रतिबिंब पण दिसत होतं. हो, त्याचंच, तिच्या सडूचं. माय स्वीटी इज लुकिंग गॉर्जियस टुडे, तो हळूच तिच्या कानात बोलला. तसे तिने हसून डोळे मिटून घेतले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.